मनुष्य जाती ह्या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्देश घेऊन जन्माला येतो. तो उद्देश साध्य करणे हे सर्व मनुष्य जातीचा धर्मच आहे. त्याचबरोबर परमेश्वराने आपल्याला आखून दिलेल्या सीमेबाहेर आपण येऊन जगूच शकत नाही. या सृष्टीचे काही नियम आहेत, ते सर्वांना काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत, नाहीतर आपल्याला सृष्टीच्या कोपाला सामोरे जावे लागते. हा इतिहासच आहे. मानव जातीने आपले आयुष्य किती साधे, गरजाहीन, सुदृढ बनवू शकतो याकडे लक्ष वेधले पाहिजेत. माणसाने स्वतःबरोबर आजूबाजूची सृष्टी, जीवजंतू त्यांच्यावरही करुणा दाखवली पाहिजे. सध्याच्या युगात आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्या जीवांचे जीव घेतो, पण हे सृष्टीच्या नियमाबाहेर आहे. आपण सर्व मनुष्यांनी शाकाहाराचा पुरस्कार करावा असे डॉक्टर गंगवाल यांनी आग्रह धरलाय. नमस्कार, मी प्रीती देशपांडे. पुणे फ्लॅश न्यूजच्या मंचावर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण एक नवनवीन व्यक्तींना भेट घेत असतो, काही त्यांचे कार्य जाणून घेत असतो, त्यांचं जीवनासंदर्भातलं काही योगदान आपण जाणून घ्यायचा प्रयत्न नेहमीच करत असतो. तर आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे माणसांच्या तरी जीवाचा विचार करतातच, त्याचबरोबर आपण ह्या पृथ्वीतलावर राहतो तर इथले जे काही घटक आहेत ते आपल्याच एक आयुष्याचा भाग आहे किंवा आपल्याच बरोबरीचे सोबती आहेत असं त्यांची जाणीव ठेवून त्यांच्या देखील जीवाची पर्वा करणारे असे आहेत. पेशाने डॉक्टर जरी असले तरी त्यांना समाजसेवेची खूप अशी आवड आहे. आपण नेमकं त्यांनी 40 वर्षामध्ये मागील प्राण्यांसाठी विशेष करून काम केलेलं आहे. ज्या काही समाजामध्ये वाईट साईट गोष्टी घडतात, तरुणांना ज्या काही वाईट व्यसनांची जी गरज आज भासते आहे असं वाटतं, त्यासाठी एक काय नेमकं कानखुलासा असणार आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर, आम्ही ऐकलं की मागील 40 ते 45 वर्षापासून तुम्ही शाकाहारावर काम करताय आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देखील तुम्ही त्याचा प्रचार केला आहे. काय सांगाल नेमकं त्याच्याबद्दल? तसा मी पेशानं कन्सल्टंट फिजिशियन आहे. KM हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटलमध्ये मी कन्सल्टंट आहे आणि गेले जवळजवळ 45 वर्ष सातत्यानं जनावरांसाठी आणि माणसांसाठी दोघांसाठी सेवेचं काम करतो आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे पुणे युनिव्हर्सिटीचा आणि माझ्या अंडर DNBA आणि MD झालेले अनेक विद्यार्थी माझे आहेत. आणि गेले सातत्यानं इथे कार्य करण्याचा जी प्रेरणा आहे ती लहानपणापासून आहे. कारण मी जन्मानं जैन आहे, कट्टर शाकाहारी आहे, पण केवळ धर्माच्या खाली आपण आहाराला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही आहे. आहार हा विज्ञानाचा विषय आहे आणि तीच कास धरून जे काही रिसर्च मी केलं त्यावरूनच मी समाजामध्ये शाकाहाराचा प्रचार, जीवदयेचा प्रचार, प्राण्यांच्या आरोग्य याचा प्रचार आणि त्याचप्रमाणे व्यसनांच्या विरोधी आंदोलन या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं पुरस्कार केला. अत्यंत व्यस्त प्रॅक्टिस होती कारण मी थ्रूआउट गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे युनिव्हर्सिटीचा, MDला MBBSला. आणि त्यामुळे रोअरिंग प्रॅक्टिस जरी असली तरी आठवड्यातले 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार कोणतीही प्रॅक्टिस न करता हे पूर्ण 3 दिवस गेले अनेक वर्ष, जवळजवळ 45 वर्ष मी सातत्यानं समाजासाठी देत आहे. आणि मग समाजात जागृती करायची शाळांमधून, कॉलेजेसमधून. निळा इंटरनॅशनल लायन क्लब आहे, रोटरी आहे, जायंट्स आहे, या क्लबमधून लोकांना सातत्यानं आरोग्याबद्दल जागरण करायचं, व्यसनांच्या विरोधात त्यांना तयार करायचं आणि त्याचबरोबर आहाराबद्दलचं जागरण. जैन जीवनशैली ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण आज अनेक रोगांचं मुख्य कारण ही जीवनशैली आहे. सर, आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना एक डॉक्टरकीचा पेशा म्हणजे प्रत्येक रुग्ण हा तुमच्यासाठी सारखा असतो, पण तीच माणसं साधारण जीवन जगताना त्यांना आपली काहीतरी एक प्रायोरिटी आहे ह्या पृथ्वीबद्दल किंवा जे काही त्याचे प्रिन्सिपल्स, काही इथिक्स असतील तर ते फॉलो न करता ती लोकं करतात. तर तुम्ही हे जजमेंट कसं हे करता? कारण तुमच्याकडे आलेला पेशंट देखील तर तुम्ही एक असं सिम्पती त्याला हे करता आणि त्याच पद्धतीनं तुम्ही प्राण्यांचं हे एक समतोल कसं बाळगता? बिलकुल. जैन धर्माचे संस्कार लहानपणापासून असल्यामुळे अहिंसा, जीवदया, करुणा, प्रेम, दया हे बालकडू आम्हाला आईवडिलांनी लहानपणापासून आमच्या जीवनात टाकले होते. आणि म्हणूनच प्रॅक्टिस करताना देखील मला अजूनही तो प्रसंग आठवतो. माझे वडील जेव्हा मी सांगितलं की मी पुण्यात प्रॅक्टिस करणार आहे MD झाल्यानंतर, संगमनेरसारखं अत्यंत छोटं गाव होतं त्यावेळी, अत्यंत छोटं 5-6 हजार लोकवस्तीचं गाव होतं मी जेव्हा MD झालो त्यावेळी. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की तिथे येऊन तू प्रॅक्टिस कर. तेव्हा मी म्हटलं की इथे पॅथॉलॉजी नाही, एक्सरे नाही, मी कसा प्रॅक्टिस करणार? तेव्हा माझ्या गुरुकडे घेऊन गेले, सुभाष वाघेजी महाराज होते आणि त्यांच्याकडे जाऊन मला त्यांनी संकल्प दिला. आज देखील तो प्रसंग मला आठवतो. महाराजांनी त्यांची मोरपिंछी माझ्या डोक्यावर ठेवून सांगितली, तुला मी परवानगी देतो पुण्यात सेटल होण्यासाठी, पण प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून तू 50% तुझ्या उत्पन्नाचा भाग हा समाजासाठी लावशील, धर्मासाठी लावशील.
जेव्हा त्यांनी सांगितलं धर्मासाठी लाव, मी म्हटलं मी धर्मासाठी लावशील म्हणजे याचा अर्थ मंदिर बांधेन किंवा काही करेन असं मला नाही करायचं. तर ते म्हणाले नाही नाही, मी धर्मासाठी म्हणतो याचा अर्थ अहिंसा परमो धर्मः. शाकाहाराचा प्रचार करण्यासाठी, जीवदयेचं काम करण्यासाठी आणि करुणा, दया, प्रेम करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा 50% भाग तू वापरशील आणि ते व्रत आज देखील आहे. त्यामुळे आत्तापर्यंत हे जे सामाजिक कार्य मी करतो आहे त्यासाठी कुणाकडनं एक नया पैसा दमडा देखील घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत बैलगाड्याच्या शर्यती आम्ही लढवल्या, सगळा पैसा मी माझ्या खिशातला आत्तापर्यंत वापरलेला आहे आणि मी तसं अत्यंत वेगळ्या प्रकारचं जीवन जगतो आहे. मी स्वतः कट्टर जैन असल्यामुळे आणि व्रती जैन असल्यामुळे जवळजवळ आज 20 वर्षापूर्वी मी ब्रह्मचर्य व्रत घेतलं आहे. 20 वर्षापूर्वी ब्रह्मचर्य व्रत घेतल्यापासून एक वेळ जेवण्याचा नियम घेतला आहे. दुपारी जेवल्यानंतर मी संध्याकाळी फक्त दूध आणि फळं घेतो आणि त्यानंतर चोय्यार नावाचं आमचा एक व्रत असतं की संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी देखील दुसरा दिवस सूर्योदय पण घ्यायचं नाही. ते व्रत देखील मी पाळतो. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या गरजा हे अत्यंत कमी आहेत आणि अशी जीवनशैली ही आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे हे मला प्रामुख्यानं स्वतःच्या अनुभवाने सांगावंसं वाटतं. कारण वयाच्या 75व्या वर्षी देखील मी 18 तास आरामात काम करू शकतो आणि एकेका दिवशी आमच्या गुरु महाराजांबरोबर पायी चालावं लागतं. तेव्हा अनवाणी एकेका दिवशी 20-20, 25-25 किलोमीटर देखील मी आरामात चालू शकतो. हे याच्या मागचं रहस्य आहे. तर त्यामुळे मी जे स्वतः प्रॅक्टिस करतो ते लोकांना सांगावं हीच एक भूमिका डॉक्टरी या नात्याने देखील माझ्या मनात आहे. सर, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या ह्या काही समाजसेवेमध्ये अनेक अशा चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे गेल्या, जसं की आता तुम्ही ते बैलगाडा बंद केलं, शर्यती बंद केल्या किंवा अनेक ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी जे काही बळी जायचे तेही बंद केलं. तर नेमकं ते करताना कोणी लोकांनी तुमचं समर्थन केलं आणि नेमकं कुठल्या फेजमधून तुम्हाला जावं लागले, काय तुम्हाला विरोध झाला? कोणतीही गोष्ट, नवीन गोष्ट तुम्ही जेव्हा लोकांना समजायला सांगत असता त्यावेळी तुम्हाला विरोध होतो आणि साहजिक आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी समाज ॲक्सेप्ट करत नाही. जेव्हा मी पशुबली हे देवी देवतासमोर जे बळी होत होते ते मी स्वतः पाहिले आणि एकेका देवासमोर, एकेका देवीसमोर जवळजवळ 10-10, 15-15 हजार प्राणी जेव्हा बळी देताना मी पाहिला, चिवरी असो किंवा तुळजापूरची भवानी असो किंवा निळ्या ठिकाणी जेव्हा बळी पाहिले तेव्हा मला भयंकर घृणा वाटली आणि त्याचबरोबर त्या प्राण्यांची दया वाटली. याचं कारण असं की कारण त्या मूक प्राण्यांना ज्यांना वाचा नाही त्यांना वाचा देवानं दिली नाही, म्हणून त्याचा वाचा होण्याचं काम आपण करावं ही एक भूमिका माझ्या मनात आली आणि तेव्हापासून मग ह्या पशुबलीच्या विरोधात मी काम करायला सुरुवात केली. लोकांच्या धार्मिक भावना मी कधीही दुखवत नाही. ज्यांना जो धर्म पाळायचा तो त्यांनी पाळावा, पण त्याचबरोबर पर्यावरणाचा अंश, आरोग्याच्या गोष्टी या सगळ्या त्यांना समजावून सांगितल्यानंतर प्रबोधनाच्या मार्गातून, कारण मी जैन असल्यामुळे अहिंसेचं पालन मी क्षणोक्षणी करतो. माझ्या पायाखाली मुंगी देखील मरणार नाही याची काळजी मी घेतो. याचं कारण हे सगळं पालन करण्यामध्ये हेतू असा आहे की आपण प्रत्येक जीवांबद्दल करुणा, प्रेम आणि रिस्पेक्ट असायला पाहिजे. रिस्पेक्ट द लाईफ, त्यांनाही जगण्याचा आणि कोणाने परमेश्वराने त्यांना निर्माण केलं आहे, त्यांना देखील आपल्या जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार घेणं, छीणणं हे काही चांगलं नाही असं मी म्हणतो. आणि मी नेहमीच सांगतो की जी गोष्ट आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही ती घेण्याचा अधिकार देखील आम्हाला कोणी दिला नाही. एखाद्याचा जीव घेतल्यानंतर असा कोणी डॉक्टर आहे का की तो त्यात जीव परत उठवू शकतो? नाही. याचा अर्थ जी गोष्ट आपण जी आपल्याला परत देऊ शकत नाही ती घेण्याचा अधिकार देखील निसर्गानं मला दिला नाही. आणि म्हणून या भावनेतून मी तुळजापूर असो, ठिकठिकाणी महाराष्ट्रात जवळजवळ 100पेक्षा जास्त ठिकाणी पशुबळी जिथे मोठ्या प्रमाणात होत होते ते आम्ही अहिंसक मार्गातून, प्रबोधनातून, कायद्याचा आधार घेऊन, पोलीस ऑफिसर, पुजारी, ट्रस्टी यांच्या प्रबोधनातून आम्ही ते घडून आणलेलं आहे. आणि मला फार आनंद वाटतो. आत्ताच खंडेनवमी झाली. आत्ताच या खंडेनवमीच्या दिवशी तुळजापूरला अनेक बळी व्हायचे. पहिला बळी अजबळी म्हणून देवीच्या समोर दिला जात होता आणि मी लोकांना समजून सांगत होतो की तुमच्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. देवीच्या देवळात आत मांसाचा तुकडा देखील न्यायला परवानगी नसते. मग तुम्ही हा मांसाहार बळी कशासाठी देता? आणि जेव्हा मी पाहिलं काही वेळा हे बळी केवळ स्वतःची दारू पिण्यासाठी आणि मांसाहार करण्यासाठी दिले जातात, तेव्हा मी त्यांना प्रबोधनाच्या मार्गातून समजावून सांगितलं. आणि म्हणून तुळजापूरमध्ये देखील जिथे बळी हजारो होत होते ते एकदम नगण्य होत आले. आणि आता तर फक्त मानाचा बळी म्हणून एक राक्षसाला बळी द्यायचा म्हणून अजबली एक देतात आणि बाकी जवळजवळ बळी थांबवण्यात मला यश आलेलं आहे. तसंच बैलगाड्याच्या शर्यतीबद्दल देखील, बैलगाड्याच्या शर्यती ह्या प्राण्यांवर, बैलांवर भयंकर क्रूर अत्याचार करतात. हे जेव्हा मी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी, जेव्हा बैलांना काय केलं जातं, बैलांना उपाशी ठेवलं जातं,
त्यांना दारू पाजली जाते, त्यांच्या गुदद्वाराला भोकसलं जातं, त्यांच्या कानात मुंग्या सोडल्या जातात. हे सगळे अत्याचार त्यांच्यावर करायचे का? कारण बैलगाड्याचा जो मालक आहे त्याला शर्यतीत पहिलं पारितोषिक मिळण्यासाठी. आणि कित्येक वेळा बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये कित्येक वेळा बैल पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर लगेच त्याची कत्तलखान्यात रवानगी होत होती, कारण तो शेतीला निकामी झाला म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांच्यावरचे अत्याचार मला पाहवले नाही. आम्ही ठिकठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग घेतलं, कसे कसे अत्याचार करतात हे दाखवलं. आणि कोर्टाकडनं पहिली स्टे ऑर्डर याच्या विरोधात मी पुण्याच्या कोर्टात 2000 साली इथे त्यावेळी पुणे फेस्टिवल मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होत होता, त्यावेळी मी पहिल्यांदा घेतली. याची शिक्षा देखील मला मिळाली. ज्या दिवशी बैलगाड्याच्या 900 गाड्या आल्या होत्या शर्यतीसाठी, जेव्हा त्यांना सांगितलं की कोर्टाची स्टे ऑर्डर आली आहे, तर रात्री सगळे हे बैलगाड्याचे मालक माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये लक्ष्मी रोडला आले आणि चाबकाने मला त्यांनी मारहाण केली. मी पोलिसात अजिबात कंप्लेंट केली नाही. याचं कारण असं की मी त्यांना हात जोडून सांगत होतो, बाबांनो हे चुकीचं करताय. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी ज्याची तुम्ही पूजा करता पोळ्याच्या दिवशी, तुमच्या शेतीसाठी जो बिचारा मरतो, ज्याच्यामुळे तुम्ही जगता, त्याला अशा प्रकारे त्याचा छळ तुम्ही थांबवा. आणि म्हणून हे अशा प्रकारे अनेक वेळा असे अनेक प्रसंग आहेत की जिथे आता तुळजापूरची बळीवन करण्यासाठी, पशुबळीवन करण्यासाठी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही हार्डली 10-12 लोक असतो, 2-3 गाड्यात आम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टीला मी अत्यंत कठोरपणे सामोरा गेलो, कारण दृढ विश्वास होता की आपण जे करतो त्याबद्दल मला स्वतःच्या कार्याबद्दल विश्वास होता. आणि म्हणून मी ते कोणत्याही प्रकारे न घाबरता ते सातत्यानं आजपर्यंत करत राहिलो आणि हे मरेपर्यंत करत राहीन हे देखील निश्चितच. सर, आत्ताच आपण कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामधून अजूनही जातोय. अनेक शेकडो लोकांचे मृत्यू देखील ह्याच्यामुळे झालेले आहेत. ह्याचं बेसिक कारण तर आपल्या सगळ्यांना माहिती की चीनच्या त्या वुहानमुळे झालेलं आहे. पण जागतिक लेवलचं नेमकं तुमचं काय अभ्यास आहे की काय तिथे शाकाहार करोनाबद्दल आम्ही फार अभ्यास केला. याचं कारण असं की या करोनाच्या साथीमुळे मला तर असं वाटतं ही करोनाची साथ नाही, ही करुणाची साथ आहे, करुणा दयाची साथ आहे. कारण यामुळे काय झालं की आज हजारो प्राणी मृत्युमुखी पडत नाही आहेत माणसासाठी जे मारले जात होते. कारण आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, रशियामध्ये, चायनामध्ये शाकाहाराचा मोठ्या प्रमाणात प्रचार होतो आहे. याचं कारण मुख्य असं आहे की आत्तापर्यंतच्या ज्या मोठमोठ्या साथीच्या रोग आले की जसं व्हायरसेसमुळे येतात हे, जसं आजपासून 100 वर्षापूर्वी जो स्पॅनिश फ्लू आला होता, त्या स्पॅनिश फ्लूमध्ये 5 करोड लोक मेले. नंतर सार्क आला, इबोला आला, स्वाईन फ्लू आला, हाँगकाँग फ्लू आला. ह्या मोठमोठ्या साथीचे जे सगळे रोग आले हे सगळे मांसाहारातून आलेले रोग आहेत. हे कोणत्या वनस्पतीकडनं ही व्हायरस आमच्याकडे आली नाही, ही जनावरांकडनं आलेली व्हायरस आहे. आणि करोनाची देखील व्हायरस जी आहे कोविड-19 ही देखील वटवाघळांपासून आलेली आहे असं 90% सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की ही वटवाघळापासून आली आहे. आणि जेव्हा हे मांसाहार आम्ही करतो तेव्हा ती व्हायरस एकदा आमच्याकडे आली की मग त्याचा प्रचार मात्र इतर मार्गाने होतो. मग ते मांस खाण्याने होईल असं नाही, पण मुख्य कारण हे मांसाहार आहे. आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की आजपासून जवळजवळ 2300 वर्षापूर्वी अशाच प्रकारची एक साथ या पृथ्वीवर आली होती, भारतात आली होती. त्यावेळी एक जैन आचार्य होते भद्रबाहू, त्याने एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात याचा उल्लेख केलेला आहे की या आजारापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही मास्क वापरा, अंतर ठेवा, गरम पाण्याचा वापर करा. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही जैन साधू, आमचे सगळे श्वेतांबर साधू असतात, आमचे दिगंबर साधू तर नग्न असतात, त्यांच्याकडे काहीच परिग्रह नसतो. पण श्वेतांबर साधू कायम तोंडावर मुखपट्टी वापरतात, पडदा वापरतात, कायम गरम पाणीच घेतात, सोशल डिस्टन्सिंग ठेवतात. या सगळ्या गोष्टी अनादी काळापासून ते पाळत आहेत, म्हणून या रोगांपासून संरक्षण मिळालं आहे. म्हणून व्हिएटनाममध्ये आत्ताच एक लेख 4 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला. तिथला मोठा नोबेल लॉरिएट येतो, त्याने ते लिहिलं होतं की ह्या कोविडला जर कोणती व्हॅक्सिन पाहिजे असेल तर जगाला शाकाहाराची व्हॅक्सिन द्या. याचं कारण जगातले लोक जर शाकाहारी झाले तर ह्या सगळ्या भयानक रोगापासून मुक्ती मिळेल, हा संदेश त्याने दिला आहे. आणि म्हणूनच मी आज शाकाहाराचा प्रचारक या नात्याने नाही, पण एक आरोग्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, डॉक्टर म्हणून सांगू इच्छितो, मांसाहाराचा त्याग करा. हा अनैसर्गिक आहार आहे. माणसाचा नैसर्गिक आहार हा शाकाहारच आहे. आमच्या शरीराची संपूर्ण रचना निसर्गानं केवळ शाकाहारासाठी केली आहे. म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांना मारणं हे कधीही समर्थन नाही, कधीच समर्थन नाही. म्हणून या कोविडच्या आजारात देखील आम्ही सांगतो आहे, तुम्ही शाकाहारी राहा. आणि शाकाहाराचा प्रचार आपोआप संबंध जगात मोठ्या प्रमाणात होतो आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, चायनाने आपली सगळी वेट मार्केट्स जिथे जिवंत प्राणी विकली जायची
ती आता बंद केली आहे आणि चायनाने कंपल्सरी कित्येक त्यांची जी मटन आउटलेट्स आहेत त्यांना 2 दिवस कंपल्सरी बंद केलेलं आहे. जी चायनीज व्हेजिटेरियन सोसायटी आहे त्याच्यामार्फत मला सगळी ही माहिती मिळत असेल. आणि एक अत्यंत इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन मी आपल्याला सांगू इच्छितो की वुहानमध्ये जिथे आता चायनाने किती डिक्लेअर केलं याला महत्त्व नाही, पण लाखो लोक तिथे वुहानमध्ये करोनाने मेले. आणि या मेलेल्या लोकांमध्ये जेव्हा आपण आकडेवारी पाहिली तेव्हा आश्चर्याचा धक्का तिथल्या सायंटिस्टला लागला. याचं कारण असं, तिथे महायान पंथाचे जे बुद्धिस्ट होते, कारण अजून देखील चायनामध्ये एक बुद्ध धर्माचा प्रचार थोडाफार प्रमाणात आहे. जे वुहानमध्ये महायान पंथाचे बुद्धिस्ट होते जे शाकाहारी असतात, इतर बुद्धिस्ट शाकाहारी नसतात पण महायान पंथाचे असतात. आणि ह्या मोठ्या इपिडेमिकमध्ये महामारीमध्ये देखील ते मोठ्या प्रमाणात वाचले. त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण नगण्य होतं. म्हणून शाकाहाराचं हे एक सर्टिफिकेट आम्हाला चायनाकडनं मिळालं आहे. आणि आज देखील जगातले मोठमोठे सायंटिस्ट, युरोपियन आणि अमेरिकन सायंटिस्ट सांगत आहेत की तुमच्या भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण कोविडचं हे कंपॅरेटिव्हली फार कमी आहे. इतक्या मेडिकल फॅसिलिटी नसताना, आम्ही इतके प्रगत देश आहोत, आमच्याकडे एवढ्या मेडिकल फॅसिलिटी आहे, तुमच्या देशात हे नसताना देखील मृत्यूचं प्रमाण नगण्य आहे आपल्या देशामध्ये. एक डॉक्टर या नात्याने मी अभिमानानं सांगू इच्छितो की आपल्याला मृत्यूचं प्रमाण कोरोनामुळे फार कमी आहे अमेरिकेच्या, इटलीच्या, इजिप्तच्या, स्पेनच्या मानाने. याचं मुख्य कारण सगळ्यात जास्त शाकाहारी या भारतातच आहेत आणि हे त्यांना एक कवचकुंडल मिळालं असं मी डॉक्टर या नात्याने देखील सांगू इच्छितो. त्याचबरोबर आत्ता हे शाकाहाराचं झालं सर, पण आत्ता भारतामध्ये जगात सगळ्यात जास्त भारतामध्ये तरुण पिढी मानली जाते किंवा ह्याच्या जीवावर आपण महासत्तेचेही स्वप्न पाहतो. तर नेमकं ही जी पिढी आता भरकटत चाललेली आहे, गुटखा, दारू, अनेक व्यसनं ते अवलंबतात आणि त्याचं ते मरेपर्यंत अगदी ते करत राहतात. तर नेमकं त्याच्या संदर्भात ते तुमचे काय कार्य आहे? नाही, याचं कारण असं की डॉक्टर नात्याने मी म्हणतो की शेवटी आरोग्य आपण ज्याला म्हणतो, इट इज अ ज्युबिलियंट स्टेट ऑफ वेलबिंग, नॉट ओन्ली फिजिकल बट मेंटल अँड सोशल टू. याचा अर्थ मी तो शरीराने रक्षपुष्ट झालो म्हणजे मी निरोगी झालो असं आम्ही मानत नाही. तुम्ही शरीराने निरोगी राहा, मनाने निरोगी राहा. सोशल याचा अर्थ ज्या समाजात तुम्ही वावरता तो समाज देखील निरोगी असला पाहिजे. आणि आता याच्या पलीकडे जाऊन आम्ही तर म्हणतो की आध्यात्मिक आरोग्य ही देखील एक मोठी आस्पेक्ट आरोग्याची आहे. आणि नेमकी या तरुण पिढीमध्ये हे सगळं विसरत चाललो आहे. पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण करण्यामध्ये आम्ही दारू प्यायला सुरुवात केली, मांसाहार करायला सुरुवात केली, गुटख्यासारखं भयानक व्यसन आमच्या देशामध्ये तरुण पिढीमध्ये आलं. आणि त्यामुळे आमच्या ह्या तरुणांचं लाईफस्टाईल ही अत्यंत धोकादायक झाल्यामुळे आज जे आम्ही हार्टचे पेशंट 50-60मध्ये पाहत होतो, आता 25-30मध्ये देखील हार्ट अटॅक आलेले, डायबिटीज झालेले लोक पाहतो. याचं मुख्य कारण आमची बदलती जीवनशैली. आणि ही जीवनशैली सुधारणं हे आज जगाच्या सगळ्या डॉक्टरांच्या समोर अत्यंत मोठं आव्हान आहे. मला खेदानं सांगावं असं वाटतं की याविषयीचा जो प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो आमची डॉक्टर मंडळी देखील फार करत नाही. ते जास्त जोर ट्रीटमेंट देण्यामध्ये, औषधं देण्यामध्येच करतात. पण पेशंटला समजावून जर सांगितलं की तुझी जीवनशैली हे तुझं कारण आहे तर तो तुम्हाला नक्की अवलंबून करेल. जे व्यसनांचं प्रमाण वाढत चाललं आहे, दारूचं असो, गुटख्याचं असो, ड्रगचं असो. आज आपण आता सिनेमासृष्टीमध्ये पाहिलं, आता सुशांतच्या केसमध्ये, की आज हे ॲक्टर जे लोकांचे आज ही देवता आहेत, दैवत आहेत, हे देखील अशी व्यसने आणि अशा वाईट मार्गावर आहेत. याबद्दल त्यांच्यावर लैंगिक बंधनं लोकांवर तरुण पिढीमध्ये राहिली नाहीत, व्यसनांची बंधनं राहिली नाहीत. केवळ 2 क्षणाची मजा, पण ही मजा मारत असताना आपलं आयुष्य आपण सगळं खलास करतो याची जाणीव या पिढीला आज नाही. याचं एक मेन कारण मला असं वाटतं की या मुलांवर लहानपणापासून थोडे धार्मिक संस्कार होण्याची जी गरज होती, जी अनादी कालापासून आमची संस्कृती होती, ती नष्ट झाली. आणि ती झाल्यामुळे केवळ पैशाच्या मागे पळणं आणि मी किती पैसा मिळवला याच्यातच माझं श्रेष्ठत्व आहे, कारण ते ही सगळी जी भावना निर्माण झाली त्यामुळे आमची तरुण पिढी भरकटत चालली. हेच गुटख्याच्या बाबतीत झालं. आमची तरुण पिढी या गुटख्याच्या मागे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नपुसक झाली. याबद्दलचं रिसर्च आम्ही केलं, माकडावर आम्ही प्रयोग केले आणि दाखवलं की हे गुटखा जर माकडांना दिला, माकडं तर कधी खात नाही, माकड तंबाखू खात नाही, जगातलं कोणतेही जनावर तंबाखू खात नाही, माणूस नावाचं जनावर सोडलं तर. ते दुसरी जनावरं कोणती तंबाखू खात नाही. माकडाला बळजबरी जर आपण तंबाखू देत राहिलो, रोज 4-5 पुड्या 10-12 पुड्या खायला लावल्या, त्याला चटक लागते, मग तो खायला लागतो, कारण तो आपला पूर्वज आहे, त्यामुळे तो खायला लागतो. आणि मग आमच्या लक्षात आलं की या माकडाची लैंगिक शक्ती या गुटख्यामुळे सगळी नष्ट झाली. त्याच्या वीर्यामधलं शुक्रजंतूचं प्रमाण खलास झालं. आणि हे सगळं संशोधन आम्ही गव्हर्नमेंटला दिलं होतं की या गुटख्यामुळे हे सगळं भयानक होतं आहे. कॅन्सर होईल तेव्हा होईल, जवडा बंद होईल तेव्हा होईल,
पण आमच्या पॉलिटिकल लोकांना देखील याच्याबद्दलचं जागरण नव्हतं. त्यांना समजावून सांगत होतो. आमचे अनेक पॉलिटिशियन्स आज या गुटख्यामुळे गुटखा कॅन्सर होऊन मेलेली आम्ही पाहतो आहे. पण हे सगळं होऊन देखील केवळ पैसा हे ध्येय असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गौण विरोधात आंदोलन करताना ह्या अंडरवर्ल्डचे लोक माझ्या मागे लागले. मला मारण्याचा प्रयत्न झाला, सगळं झालं. पण मी हा प्रयत्न सोडला नाही, शेवटपर्यंत नेला आणि शेवटी गव्हर्नमेंटला देखील बळजुबरीने का होईना पण शेवटी गुटख्यावर बंदी आणायला काय केली. अर्थात मला याच्यामागची एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की 10-12 पॉलिटिशियन गुटखा कॅन्सरनी मेले. काही लोकांना 3-3 ऑपरेशन करावी लागली. त्यामुळे देखील गुटख्यावर बंदी लवकर आली असं मला सांगावंसं वाटतं अनुभवातून. सर, आता आपलं भारत हे अगदी म्हणजे संस्कृतीप्रधान देश आहे. बरेच काही वेद पुराण आपल्या देशातून लोक आत्मसात करतात, घेतात. तर नेमकं आता हे शाकाहारी पहिल्यापासूनच म्हणजे आलेलं आहे. वेदपुराणापासून असं याचा Yes. कधी उल्लेख झालेला नाही, पण माणसांनी स्वतःचे चैनी चोचले करण्यासाठी हे त्यांनी केलेलं. पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीतून जाता की बाबा मला शाकाहार बंद करायचं, तर तुम्ही अध्यात्म आणि विज्ञानाचं जे समतोल तुम्ही कसं बाळगता? याचं कारण असं की जगातले सगळे धर्म हा विज्ञानावर थोडासा त्यांचा संबंध आहे. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म जर एकत्र आलं तर ह्या सगळ्या गोष्टी बदलतील असा माझा विश्वास आहे. याचं कारण असं की जगातले सगळे धर्म वेद जरी उघडून पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यात देखील शाकाहाराचा पुरस्कार केलेला आहे, मांसाहाराचा नाही. आणि मांसाहार करायला फक्त सिलेक्टेड लोकांनाच फक्त परमिशन त्यावेळी दिलेली होती, बाकीच्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या धर्मात आहेत. इवन आपल्याला इस्लाम धर्मामध्ये देखील आपल्याला आश्चर्य वाटेल की अहिंसेवर अनेक आयाते कुराणामध्ये आहेत की ज्याचा मी अभ्यास केलेला आहे. पण दुर्दैव असं की कदाचित मोहम्मद पैगंबर सौदी अरेबियासारख्या देशामध्ये की जिथे शाकाहार मिळणं अशक्य होतं, मांसाहाराशिवाय पर्याय नव्हता आणि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी मांसाहाराची परमिशन देणं आवश्यक होतं, म्हणून झालं. पण मांसाहार हा माणसाचा नैसर्गिक आहार अजिबात नाही. माणसाचा नैसर्गिक आहार हा शाकाहार आहे. आमच्या शरीराची संपूर्ण रचना निसर्गानं शाकाहारासाठी केली आहे. आपली आतडी, आपले ओठ, आपली पाचन शक्ती, आपल्या घाम येण्याची प्रक्रिया, रात्री न दिसण्याची प्रक्रिया, हे सगळं जगातल्या शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहे, मांसाहारी प्राणीप्रमाणे नाही. साधं एकच उदाहरण आपल्याला मी सांगतो. जगातले सगळे शाकाहारी प्राणी ओठानं पाणी पितात आणि जगातले सगळे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून चाटून पितात. मला माहिती आहे की मला आज जे दर्शक जे मला आज पाहतायत हा कार्यक्रम, त्यातलं कुणीही जिभेनी चाटून पाणी पिणारा नाही, ओठाने पाणी पिणारा आहे. याचा अर्थ निसर्ग तुम्हाला सांगतोय, बाबांनो तुम्ही शाकाहारी आहात. तुमच्या आतड्याची लांबी असो, घाम येण्याची प्रक्रिया असो, रात्री दिसण्याची प्रक्रिया असो, हे सगळं आमचं निसर्गाने शाकाहारासाठी दिलेलं आहे. हे निसर्गानं सांगितलं आहे की बाबा रे, त्याच्यात शाकाहार रूपी पेट्रोल म्हणूनच इंधन टाक. कारण शेवटी आहार म्हणजे काय? शरीराचं इंधन आहे. जर हे शाकाहाराचं पेट्रोल इंधन टाकायला त्यांनी सांगितलं आहे, पण आम्ही मूर्खपणाने त्यात मांसाहाराचं डिझेल टाकायला सुरुवात केली आणि हे पेट्रोलचं इंजिन लवकर खराब व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे आज निसर्ग आम्ही म्हणतो आहे, मी आज विज्ञानाचा आधार घेतो आहे, विज्ञान आम्हाला हे सांगतं आहे. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल, जगातले सगळे लोक, परदेशातले, युरोपमधले किंवा पाश्चिमात्य देशातले लोक शाकाहारी होत आहेत. त्यांना दया, प्रेम, करुणा ह्या गोष्टीपेक्षा जास्त आरोग्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते शाकाहारी होत आहेत. कारण आज हृदयरोगाचं पाहिलं, सगळ्यात मुख्य कारण मांसाहार आहे. कॅन्सरचं सगळ्यात मुख्य कारण मांसाहार आहे. डिजेनरेटिव्ह आजार, हाडांचे वगैरे, याचं मुख्य कारण मांसाहार आहे. हे जेव्हा विज्ञानाच्या दृष्टिकोनात आमच्याकडे समजायला लागलं, त्यावेळी लोक आता बदलायला लागले. आणि दुसरं महत्त्वाचं बदलण्याचं कारण असं की आज पर्यावरणाचा आपण विचार करायला सुरुवात केली. आणि आज जगातले सगळी तरुण मंडळी जी आहे ती विज्ञानाचा विचार करतात, पर्यावरणाचा विचार करतात. आणि या पर्यावरणाचा विचार केल्यानंतर आज ग्लोबल वॉर्मिंग जर कमी करायचं असेल तर शाकाहाराचा पर्याय नाही, हे जगातले सायंटिस्ट सांगत आहेत. आपल्याला माहिती आहे, अल्गोरला, जो अमेरिकेचा 5 व्हाईस प्रेसिडेंट होता, तो कट्टर शाकाहारी आहे. त्यांनी इंटरनॅशनल पेपर पब्लिश केला वर्ल्ड काँग्रेसमध्ये की पृथ्वी जी तापते आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे होतं आहे, याचं मुख्य कारण मांसाहार आहे. हे आता जगाने मान्य केलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या जरी असल्या, आज पाण्याची कमतरता, कॅलिफोर्नियामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली अमेरिकेसारख्या. मुख्य कारण काय होतं? मीट फार्मिंग. कारण 1 किलो मांस तयार करण्यासाठी जनावराला 90 किलो धान्य द्यावं लागतं 1 किलो मांस करण्यासाठी. आणि त्याला जवळजवळ 1,500 लिटर पाणी द्यावं लागतं. आणि तेच जर अन्नपदार्थ तयार केला आणि जी जमीन लागते एवढं धान्य तयार करण्याला, हे जर धान्य
आपण जर लोकांना दिलं तर जगातली भूकमारी देखील, पॉवर्टी देखील खलास होईल आणि आज स्टार्वेशनमुळे मरणारे लोक देखील मरतील. कारण अमेरिकेतलं निर्माण झालेलं धान्य 90% धान्य हे जनावरांना दिलं जातं आणि मग त्यांना हष्टपुष्ट करायचं आणि मग त्यांना कापायचं स्वतःच्या आहारासाठी. हा जो सेकंड हँड बिझनेस आहे हा देखील थांबवण्याचा प्रयत्न जगातली आता तरुण पिढी करते आहे. कारण पर्यावरण वाचवायचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं, पाण्याच्या टंचाई कमी करायच्या, आरोग्य सुधारायचं. या सगळ्यांना एकमेव मार्ग आहे, स्वतःत बदल करा, शाकाहारी व्हा. आणि तो जर संदेश आज जगाने ऐकला त्या पृथ्वीचं आरोग्य वाचेल, नाही भविष्य धोक्यात आहे असं जगातले सगळे सायंटिस्ट सांगायला लागले. कर्माच्या सोहळ्यातील आणि अनादी काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शाकाहारालाच महत्त्व होतं. 6व्या शताब्दीमध्ये जेव्हा 7व्या शताब्दीमध्ये फायन्सांग आणि हुएनसांग हे जॅपनीज पर्यटक भारतात आले होते, चायनीज पर्यटक, त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे की भारतातले 95% लोक हे शाकाहारी होते, नगण्य लोक मांसाहार करत होते. ही आपली संस्कृती होती, पण ही आपण बदलत गेल्यामुळे आज आपल्याला ही अवस्था आली आहे. आणि 40मध्ये हार्ट अटॅक येऊन मरत आहेत, 30मध्ये कॅन्सर होत आहेत. हे सगळे आरोग्याचे जी हेळसांड आपण करतो, जी वाईट जीवनशैली आपण जगतो आहोत, त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. सर तुमचं पुस्तक तुम्ही लिहिलं की शाकाहारी ही क्यू, तर नेमकं त्याच्यामध्ये तुम्ही काय जनरल लोकांना माहिती मी सांगा. काय केलं की माझं जे पुस्तक आहे जे ते हिंदीमध्ये पण आहे, शाकाहार ही क्यू. या शाकाहार ही क्यू ह्या पुस्तकाचे एक इतिहास पण फार महत्त्वाचा आहे. कारण ह्या शाकाहार क्यू हे पुस्तकाचं विमोचन अब्दुल कलामनी 6 डिसेंबर 2002ला केलं आणि ते विज्ञान भवनमध्ये दिल्लीमध्ये केलं. त्या दिवशी बकरी ईद होती, त्या दिवशी शुक्रवार होता आणि बाबरी मस्जिदची ॲनिव्हर्सरी होती. त्यामुळे काही संस्थांनी दिल्लीमधल्या, आता कोण नेते आम्हाला ओळखू शकता, जे शाकाहाराला विरोध करतात, अशा संस्थांनी सांगितलं की अब्दुल कलाम हे स्वतः मुस्लिम असल्यामुळे त्यांनी या पुस्तकाचं विमोचन करू नये. त्या दिवशी त्यांना मोठा सन्मान माझा केला अहिंसेच्या कामाबद्दल आणि हे पुस्तकाचं विमोचन पेंडिंग ठेवलं त्यांच्या खालच्या लोकांनी. पण अब्दुल कलाम विज्ञान भवनावर आले आणि त्यांनी मला सांगितलं, कारण त्यांची माझी आधीची ओळख पण होती, डॉक्टर कीप युअर बुक रेडी, आय एम गोइंग टू रिलीज इट. आणि जेव्हा विमोचन केलं तेव्हा अब्दुल कलाम म्हणाले, हे पुस्तक विमोचन करण्याचा मला अधिकार आहे. आज बकरी ईद असो, काहीही असो, कारण मी कट्टर शाकाहारी आहे, जन्मापासून मी अंड देखील खाल्लेलं नाही. हे स्टेजवर त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तर सांगायचा हेतू असा की ह्या पुस्तकामध्ये एकच गोष्ट मी लिहिली आहे की विज्ञानाच्या आधारावर विज्ञान काय सांगतं आणि त्याचबरोबर त्याचे धार्मिक बैठक काय आहे याचं देखील विश्लेषण केलं आहे. आणि हे सगळं सांगताना लोकांना हे सांगितलं आहे की शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, आरोग्याच्या दृष्टिकोनातून शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि स्पिरिच्युअल हेल्थ, आध्यात्मिक आरोग्य सगळं सुधारण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून आपण जेव्हा चातुर्मास असतो तेव्हा मांसाहार करत नाही, धार्मिक पर्व असतात त्यावेळी मांसाहार करत नाही. याचं कारण एकच आहे, कारण तुमचा आहार जसा असेल त्याप्रमाणे तुमचे विचार होतात आणि मन होतं. जैसे खावे अन्न वैसा होगा मन, जैसे पिवे पाणी वैसी होगी वाणी. म्हणून जेव्हा तुम्ही मांसाहार करता तर तुमची प्रवृत्ती देखील हिंसक होते, हे जगात सिद्ध झालं आहे. आणि फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटीनी एक रिसर्च केला आहे. त्या रिसर्चचा निष्कर्ष असा आहे की इस्लामिक कंट्रीजमध्ये जो वाढता हिंसाचार आहे तो रोखायचा असेल तर शाकाहाराचा प्रचार मोठ्या प्रमाणात करा. कारण नुसता आहार बदलल्याने देखील हिंसक प्रवृत्ती आपोआप कमी होतात, हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. त्यामुळे विज्ञानाच्या आधारे आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगू इच्छितो. आणि अनादी काळापासून आपल्या भगवद्गीतेमध्ये म्हणा, कशात म्हणा, सगळ्या याच्यात ह्यात सांगितलेलं आहे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत, या युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त युक्त ह्या श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण हे सगळा सल्ला देतात की युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्ता स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. की जो माणूस योग्य आहार करतो, सात्विक आहार घेतो, कारण भगवद्गीतेमध्ये सात्विक आहार, तामस आहार आणि राजस आहार असे प्रकार सांगितले आहेत. आणि मांसाहार हा राजस आणि तामस आहार आहे आणि सात्विक आहार घेणं शाकाहाराला आवश्यक आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज शाकाहाराला पर्याय नाही. पण दुर्दैव असं की मीट लॉबी म्हणा, ही जी मांसाहारचा निर्यात करणारी लॉबी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक नीती
एवढ्या काही स्ट्रॉंग आहेत. व्यसनांचा प्रचार करणाऱ्या लॉबी म्हणा, ड्रगचा व्यवहार करणाऱ्या लॉबीज म्हणा, हे ॲडिक्ट बनवणाऱ्या लॉबीज म्हणा, या इतक्या स्ट्रॉंग आहेत की आमचा हा आवाज क्षीण होऊन जातो आणि याला कोणी राजकारणी मदत करत नाहीत. प्रबोधन हा केवळ एकच मार्ग आमच्या समोर असतो. पण मला सांगायला अभिमान वाटतो की प्रबोधनातून पण आपण फार चांगलं घडू शकतो. कारण गेल्या 45 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये देशविदेशामध्ये मी संबंध जगभर फिरत असतो. 40 लाखापेक्षा जास्त लोकांना, मांसाहारी लोकांना मी शाकाहारी केलं आहे. आश्चर्य असं की आत्ताच 2 वर्षापूर्वी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही गोष्ट नमूद केली जाईल की एकाच वेळी 1,00,000 लोकांनी शाकाहाराची आणि व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प जंगली महाराज आश्रममध्ये केला. शिर्डीजवळ जंगली महाराज आश्रम आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1,00,000-1,50,000 लोक तिथे येतात. आणि 2 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांनी आवाहन केलं की यावर्षी तुम्ही मला गुरुदक्षिणा द्याल. लोक आश्चर्यचकित झाले की ज्या बाबांनी कधी कुणाकडनं एक नया पैसा घेतला नाही अशी बाबा काय मागतायत. सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही देणार का. सगळ्यांनी हात उचलून सांगितलं तुम्ही बाबा काही मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की डॉक्टर, कारण गेले 15-20 वर्ष मी दर गुरुपौर्णिमेला तिथे जातो, 1,00,000-1,50,000 लोकांना व्यसनमुक्त राहण्याचा, शाकाहारी राहण्याचा प्रबोधन देतो, मार्गदर्शन देतो. आणि त्या दिवशी सगळ्या लोकांनी मला बाबांनी सांगितलं तुम्ही संकल्प द्या. आणि त्या लोकांना मी संकल्प दिला. आश्चर्य असं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लोकांनी नंतर 5 दिवस सर्वे घेतला याचा की खरंच हे लोक राहणार आहेत का शाकाहारी. काही बाबांच्या समोर केवळ स्मशान वैराग्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांनी कन्फर्म केलं की 99% लोक म्हणत आहेत की आम्ही आयुष्यभर पाळू, कारण ही गुरुदक्षिणा म्हणून गुरुला दिली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही हा संकल्प केला, हा आम्ही सोडणार नाही. तर सांगायचा हेतू असा की प्रबोधनातून अनेक गोष्टी होऊ शकतात आणि याचा प्रत्यय मी देखील घेतो आहे. म्हणून ही प्रबोधनाची क्रिया मरेपर्यंत करण्याचा निश्चित निर्णय घेतलेला आहे. सर, आत्ता तुमचं इतकं मोठं कार्य आम्ही ऐकलं आहे आणि दर्शकांनाही देखील उत्सुकता आहे की नेमकं तुम्ही पुढे आता तुम्ही हे तुमची स्टाईल चालूच ठेवली आहे की बाबा हे नाही शाकाहार हे झालंच पाहिजे. तर त्या निमित्तानं आणखीन डोक्यात तुमच्या काही प्लॅन आहेत काय. नेमकं तुम्हाला आणखीन बदल घडवायचा आहे ह्या समाजासाठी किंवा समाजाच्या बदल घडवायचा आहे याबद्दल अनेक वेळा चर्चा आपल्या नीती आयोगाशी देखील केलेली आहे. वारंवार मी त्यांना पत्र पाठवत असतो आणि आपल्याला लक्षात येईल की आता जी आपली नवीन शिक्षा पद्धती आहे त्या शिक्षा पद्धतीमध्ये मूल्याधित शिक्षण, मूल्यांचं शिक्षण हे दिलं जाईल. आणि हे दिलं गेल्यानंतर हळूहळू मुलांची प्रवृत्ती या सगळ्याकडे पाहण्याची बदलेल याचा मला निश्चितच खात्री वाटते. दुसरी गोष्ट अशी आहे की समाज बदलायचा असेल तर नीती आणि भीती या दोन्ही पाहिजे. नीती शिकवण्याचं काम आम्ही करू, साधू संत करतायत, समाजातले प्रबोधन करणारे करतायत की जसे अनेक प्रबोधनकार होते. दाभोलकरसारखा प्रबोधनकार होता की ज्यांनी शेवटी जीव गमावला बिचाऱ्यांनी. तर ह्या नरेंद्र दाभोलकरनी, तर या सगळ्या लोकांनी आपले जीव देऊन देखील मात्र हे कार्य कधी थांबवलेलं नाही. आणि असंच हे जर होत राहिलं, प्रबोधन होत राहिलं. आणि आम्हाला म्हणायचं कारण एक असं आहे की नीती आणि भीती, नीती दाखवण्याचं काम आम्ही करू पण भीती दाखवण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. कायदे असे कडक केले पाहिजे की लोकांना ते करताना भीती वाटली पाहिजे. दुर्दैव असं की आमचे कायदे सध्या असून देखील आता प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल पण त्याचं पालन कोणी करत नाही. लोकांना त्याची माहिती नाही, पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती नाही. या विषयाचं जागरण होणं गरजेचं आहे. आणि कडक ते कडक कायदे याबद्दल जर निर्माण झाले तर पुढच्या 10-15 वर्षामध्ये या देशाचं चित्र नक्की बदलेल असा मला विश्वास आहे. आणि मी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याशी संबंधित नाही, पार्टीशी माझा कधी संबंध नाही. पण नरेंद्र मोदींनी या बाबतीत काही मूलभूत पावलं उचलली आहेत याच्यावर माझा फार विश्वास आहे. याचं कारण असं की आपल्या नीती आयोग जेव्हा शिक्षणाची नीती ठरवत होते तेव्हा ती नीती ठरवताना कस्तुरी रंगन म्हणा, शिवराम म्हणा, हे जे मोठमोठे जे लोक होते या नीती आयोगातले शिक्षण नीती ठरवणारे सायंटिस्ट होते, उच्चाधिकारी होते, त्या लोकांनी जैन आचार्यांचा देखील सल्ला घेतला. आचार्य विद्यासागरजीकडे कस्तुरी रंगन हे 2-2 तास बसलेले मी पाहिले की शेवटी समाजाला बदलायचं असेल तर आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल व्हायला पाहिजे. आणि असा बदल व्हावा आणि होईल असा मला विश्वास आहे. तर आत्ता आपण पाहिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातून नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देखील आता सरांनी आपल्याला अगदी भ्रमंती करून आणलेली आहे. तर शाकाहाराचं नेमकं महत्त्व काय आहे, अगदी वेदोपुराणापासून ते अगदी आज विज्ञानांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. तर आजपासून कदाचित दर्शकांना माझी एक विनंती आहे की थोडंफार तरी माणूस म्हणून जगावं आणि जगू द्यावं असा एक संकल्प आपण करूया. इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत नमस्कार.